4 तारखेला निकाल लागल्यानंतर जवळ-जवळ 1 आठवडाभर तामिळनाडूचे आत्ताचे असणारे मुख्यमंत्री विजय आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी धडपडत होते. पण 1 आठवड्याभरात त्यांनी अशा प्रकारे राजकारण आत्मसात केलेलं आज दिसलं, की त्यांनी 118 चा बहुमताचा आकडा पार न करता आज डायरेक्ट 144 चा बहुमताचा आकडा पार केला. त्यांना त्यांच्या ज्या पक्षांनी सपोर्ट देणार म्हणून ते सांगितलेलं होतं तो दिलेलाच होता. त्याच्याशिवाय AIADMK पक्षानं देखील त्यांना बहुमतासाठी आज आधार दिला आणि त्याच्या जीवावर त्यांनी बहुमत संपादन केलं. यावेळेला DMKनं सभात्याग केला आणि ते बाहेर पडले. त्यामुळे 171 लोक सभागृहात होते. 171 पैकी 144 जणांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोध केला, जे अर्थातच AIADMKचे होते, जे EPS फॅक्शन मधले होते आणि उरलेले जे 5 लोक होते अब्स्टेन केलं, म्हणजे त्यांनी कोणतंही मतदान केलं नाही. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की AIADMK हा पक्ष अधिकृतपणे फुटला आणि या फुटीमध्ये किती आमदार आहेत याचा आकडा मात्र आता लगेच कळणार नाही, कारण आता एकूण सभागृहात किती लोक होते याच्यापैकी किती लोक खरोखर अब्सेंटच होते हे सगळं बघितल्याशिवाय काहीच समजणार नाही. पण मुद्दा असा आहे की आज ऑफिशियली विजय हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री पुढच्या 5 वर्षांसाठी असतील हे सिद्ध झालं, कारण त्यांच्याकडे जो बहुमताचा आकडा आहे तो आता 118 किंवा 120 नसून तो डायरेक्ट 144 असणार आहे. त्यामुळं पुढच्या 5 वर्षांसाठी TVK विरुद्ध DMK असा सामना आपल्याला तामिळनाडूमध्ये बघायला मिळणार आणि एकेकाली ज्या AIADMK पक्षानं विजय यांना त्रास दिला होता, एक प्रकारे त्यांना हॅरॅस करायचा प्रयत्न केला होता, त्या AIADMKला विजय यांनी पूर्णपणे संपवलं असं आपण आज म्हणू शकतो. नेमकं तामिळनाडूमध्ये काय काय घडलं आणि काय काय घडतंय अजून देखील, कशा पद्धतीनं विजय यांनी 1 आठवड्याभरात हे सगळं राजकारण कोळून पिलं, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तामिळनाडूवर एक प्रकारे मागच्या 50 वर्षांपासून जे अल्टरनेट सत्ता असायच्या त्यामध्ये DMK आणि AIADMK या दोघांची सत्ता असायची. यामध्ये AIADMK हा पक्ष आपल्या समोरचा जर कुणाचा म्हटलं तर तो जयललितांचा पक्ष. जयललिता जोपर्यंत होत्या तोपर्यंत त्यांनी एकाधिकारशाहीनच तो वापरला, चालवला, कारण त्यांचा तसा करिश्मा होता. या करिश्माच्या जीवावर त्यांनी पक्ष राबवला. पण त्यांच्या नंतरच्या नेत्यांनी देखील तशाच प्रकार करायचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे करिश्मा नव्हता आणि त्यामुळे पक्ष फुटत गेला. 2 नेते होते AIADMK मध्ये, OPS आणि EPS, म्हणजे O पनीरसेल्वन आणि E पलानीस्वामी. यातल्या पनीरसेल्वन यांना काढून टाकलं गेलं. पलानीस्वामी यांनी सगळा कारभार हातात घेतला. पण आज त्यांच्याच पक्षातले जवळजवळ 30 आमदार फुटले आणि ते TVKला सपोर्ट करायला निघून गेले. त्यांनी TVKला आज विधानसभेत देखील सपोर्ट केला आणि त्यामुळं पलानीस्वामी यांनी जो व्हिप दिला होता त्या व्हिपचा एक प्रकारे अवमान झाला आणि या ठिकाणी ते आता त्यांना पक्षातून काढून टाकू शकतात. याचा परिणाम काय होईल, कसं पुढच्या गोष्टी घडतील तेही थोडक्यात बघूया. आता नवीनच सत्तेत आलेल्या विजय यांनी मागच्या 13 वर्षापूर्वी त्यांचा जो अपमान झालेला होता आणि जो AIADMKनं केला होता, जयललितांनी केला होता, त्यांच्याच आमदारांनी आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी असं म्हटलेलं होतं की विजयचा थलैवा नावाचा चित्रपट जर रिलीज झाला तर आम्ही थिएटर बॉम्ब लावून उडवून देऊ. त्यावेळेला जयललितांनी देखील विजयाला 3 दिवस आपल्या दारात बसवून घेतलं होतं, त्याचा अपमान केला होता. याच्याबद्दलची एक स्टोरी आम्ही अगोदरच केलेली आहे, तीही तुम्ही जरूर बघा. पण या सगळ्या गोष्टींचा बदला आज पूर्ण झाला असं म्हणता येईल, कारण तामिळनाडूच्या राजकारणातला हा एक मोठा पक्ष असलेला AIADMK आज ऑफिशियली संपला असं आपण म्हणू शकतो आणि तो विजय यांनी संपवला. कारण निवडणुकीचा निकाल लागल्यापासून विजय या नेत्यांच्या संपर्कात होते. हा पक्ष फुटीच्या मार्गावर होता याच्या बातम्या अगोदरपासून येतच होत्या. पण मधल्या काळात डाव साधला तो काँग्रेस, CPI, CPM, VCK आणि मुस्लिम लीग या पक्षांनी. त्यांनी विजयला पाठिंबा दिला आणि सरकार बचावलं. मग सरकार बचावल्यामुळे AIADMKला जी संधी होती ती संधी गमावली गेली. त्यामुळे हे जे आमदार होते हे जास्त चिडून बसले आणि त्यांचा पलानीस्वामीवरती राग बसला आणि या सगळ्याचा परिणाम विजयनं अशा पद्धतीचं हे गणित साधलं की जेणेकरून भलेही आता सरकार ऑलरेडी स्थापन झालं असलं, सरकारकडे पुरेसे नंबर्स असले तरी देखील अजून तुम्ही येऊ शकता, ही ज्या वेळेला विजय यांनी खात्री दिली त्यावेळेला त्यांच्या पक्षातले 2 महत्त्वाचे नेते SP वेलुमणी आणि CV षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली 47 आमदार जे AIADM कडे होते त्यापैकी 30 आमदारांनी TVKला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. तसं पत्र त्यांनी काल TVKचे प्रमुख असलेल्या विजय यांना भेटून त्यांना देऊन टाकलं. या सगळ्या राजकारणामागे विजयचा हात जरी असला डायरेक्टली इनडायरेक्टली, तरी असंही बोललं जातंय की या सगळ्या राजकारणामध्ये BJPचा हात अत्यंत महत्त्वाचा आहे. पण तसं बघितलं भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात राष्ट्रवादी बरोबर, शिवसेनेबरोबर ज्या फूट फाडल्या आणि त्यातून जे राजकारण साधलं, जसं JDUला
बिहारमध्ये केलं. असंच काहीसं बीजेपीनं इथं केलं, कारण बीजेपी हा AIADMKचा सहकारी पक्ष आहे असंही म्हटलं जाते. पण प्रत्यक्ष तसं असण्याची शक्यता थोडी कमी आहे, कारण बीजेपी तामिळनाडूमध्ये अत्यंत अशक्त असा पक्ष आहे. त्यांचा एकच आमदार आहे आणि पक्षाचे संघटनात्मक दृष्टीनं म्हटलं तरी पक्षाला फार मोठा ग्राउंड तामिळनाडूमध्ये नाही आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर लक्षात येतं की बीजेपीनं हे सगळं जरी घडवलं नसलं तरी या सगळ्या गोष्टींचा लाभार्थी मात्र बीजेपी ठरणार आहे. कारण तामिळनाडूच्या राजकारणामध्ये TVK आणि DMK हे जर दोन तुल्यबळ पक्ष एकमेकांच्या समोर असतील तर एक लक्षात घेण्याची गरज आहे, ती म्हणजे दोन्हीही थोडं नो कास्ट नो रिलिजन अशी विचारधारा असणारे पक्ष आहेत. दोन्ही देखील कट्टर तमिळ पक्ष आहेत. दोघांना देखील हिंदुत्वाचं राजकारण करायचं नाही. तरी असं जर बघितलं तर हे दोन्हीही पक्ष एकच विचारधारेचे पक्ष आहेत असं सध्या दिसतंय. त्यामुळं तामिळनाडूच्या राजकारणामध्ये हिंदूंचं राजकारण करणारं, बहुसंख्याकांचं राजकारण करणारं किंवा त्यातल्या त्यात आम्ही हिंदू आहोत असं अभिमानानं मान्य करणारं असं कुठलाही पक्षाची एक स्पेस आहे, ती स्पेस मात्र आता कमी कमी होत चालली आणि ती जागा आता बीजेपी भरून काढू शकतो अशी एक संधी आता बीजेपीला निर्माण झालेली आहे. आता बीजेपीने हे घडवून आणू दे किंवा नसू दे, भारतीय जनता पक्षाला ही संधी आहे एवढं मात्र नक्की. त्यात उदयनिधी स्टॅलिननं कालच जे स्टेटमेंट दिलं होतं की सनातनला समूळ नष्ट केलं पाहिजे, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट बीजेपीला त्या राज्यात एंट्री करायची संधी देऊ शकतं. अशाच स्टेटमेंट्समुळे बीजेपीनं हैदराबादमध्ये किंवा तेलंगणमध्ये प्रवेश केलेला होता. अशाच प्रकारच्या स्टेटमेंट्समुळे बीजेपीनं कर्नाटकात प्रवेश केलेला होता. असंच एखादं स्टेटमेंट कदाचित बीजेपीला तामिळनाडूमध्ये घेऊन जाईल. तामिळनाडूचं राजकारण जर मागच्या जवळजवळ 60-70 वर्षात बघितलं तर नेहमी ते 2 पार्टी सिस्टीम सारखं राहिले. म्हणजे एकदा DMKनं राज्य करायचं, मग ADMKनं करायचं. तसंच जर बघितलं तर ही सिस्टीम पुन्हा एकदा त्याच मार्गावर चाललेली आहे काय असं देखील वाटतंय. म्हणजे DMKची सत्ता गेली, आता TVKची सत्ता आली. सगळे जे काही छोटे मोठे पक्ष होते ते सगळे जाऊन TVKच्या छत्राखाली थांबले. त्यामुळे कदाचित तामिळनाडूच्या राजकारणात इथून पुढे देखील हेच राजकारण होईल आणि यामध्ये अल्टरनेट आता DMK वर्सेस TVK अशा पद्धतीचं राहील अशी देखील एक शक्यता वाटते. त्यामुळे खरोखर बीजेपीला जी संधी आता मिळाली त्यामुळे बीजेपी तामिळनाडूमध्ये एक तिसरा पर्याय निर्माण करेल की नाही हे माहिती नसलं तरी विजयनं मात्र आज तामिळनाडूच्या विधानसभेत जो चमत्कार घडवून आणलाय, जो AIADMK सारखा जवळजवळ 50 वर्षांचा जुना पक्ष फोडून जी एक प्रकारची लाट निर्माण केली आहे तामिळनाडूमध्ये, स्वतःचा करिश्मा, स्वतःची जी लिडरशिप स्टाईल आहे या सगळ्यांच्यामुळे, हे सगळं बघितलं तर विजय राजकारणात परिपक्व झालाय. एक आठवड्याभराचंच राजकारण विजयचं झालं असेल, पण एवढ्यामध्ये विजयला काय करायचं आणि काय नाही हे चांगलं समजलंय. त्यानं घेतलेल्या गाठीभेटी आणि त्यानं केलेलं राजकारण हे सगळं बघितलं तर एवढं नक्की वाटतंय. हे बघितल्यानंतर आपण एवढं म्हणू शकतो की विजय हा जर पर्याय असेल तर पुढच्या 30 वर्षाचं तामिळनाडूचं राजकारण आता ऑलरेडी सेट आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.